बीड जिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका महिलेच्या आई होण्याच्या आनंदावर रुग्णालयातील कथित हलगर्जीपणानं घाला घातल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडलाय। संध्या सूरज गायकवाड वय अवघे 19 वर्षे 1 ऑगस्ट रोजी बीडच्या जिल्हा रुग्णालयात तिच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया झाली। 4 दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आलं। मात्र त्यानंतर संध्याला तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला। खासगी रुग्णालयातील तपासणीत पोटात अनोळखी वस्तू असल्याचं समोर आलं आणि मग पुढे पुण्यातील ससून रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यानंतर पोटातून हातमोजे आणि कागदी रुमाल काढण्यात आल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। संध्याची प्रकृती गंभीर असून ती मृत्यूशी झुंज देते। पती सूरज गायकवाडांचा आरोप आहे की डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पत्नीची ही अवस्था झाली आहे। जिल्हा शल्य चिकित्सकांनी संबंधित महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्याचं सांगण्यात येत आहे। दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे। मी तिला 1 तारखेला सिजर करायला बीड तर पुन्हा काय घेऊन गेले। मग त्यानं सिजर केलं। पुन्हा 2-3 दिवसानंतर तिला पहिला चालू झाली, उलटी केली। तर मी त्या डॉक्टरला म्हणलं की माझ्या मुलीला उलट्या होत्यात, तर ते काय म्हणले तिला पित्त झालं असेल। मग त्यानं बाहेरून मेडिकल दिलं, मी घेऊन आले, तरी पण तिला काय फरकच पडला। मग त्यांना म्हणलं तर असं होतंय, तर मग त्याने सिस्टर पाठवली, तर तिला इंजेक्शन द्यायचं सांगितलं। पण ते काय म्हणलं तिला इंजेक्शन बसत नाही। मग त्याने तसंच बेडवर ठेवलं आणि त्या निघून गेल्या। मग त्याला परत बोलवायला गेले मी की माझ्या मुलीला लय त्रास होते, तुम्ही बघा। तर ते काय म्हणले तुम्हाला डिस्चार्ज झाले, तुम्ही हिला घेऊन जाऊ शकता। तर ते मग तिथे काय म्हणले सही करा तुम्ही ह्याच्यावर। तर मी काय म्हणलं माझ्या मुलीची तब्येत खराब आहे, मी काय सही करणार नाही। तर मग आम्ही घेऊन आलो। मग इथं आल्याच्या नंतर वडवणीत मग जास्तच तिला उलट्या त्रास व्हायला लागला। परत मग वडवणीच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर ते मला इन्फेक्शन झाले। मग इन्फेक्शन झाल्याच्या नंतर सोनोग्राफी केली, ते मला इन्फेक्शन आहे। मग बीडला घेऊन गेले, तर बीडचे डॉक्टर म्हणले की तिला इन्फेक्शन आहे। मग इन्फेक्शन म्हणल्याच्या नंतर ते मला ऑपरेशन करावं लागेल। म्हणजे आम्ही इथं घेत नाहीत म्हणले, तुम्हाला 4-5 लाख रुपये, कारण आम्ही गरीब आहेत, आम्ही एवढे पैसे भरू शकत नाहीत। मग आम्ही इथून पुण्याला गेलो दिनानाथला, मग त्यांना पण घेतलं नाही। ते म्हणले सिरियस पेशंट आहे, आमच्याकडे काही सोय होत नाही। मग आम्ही वायशमला गेलो, तिथं पण नाही घेतलं, DY पाटील नाही घेतलं। मग आम्ही ससूनला गेलो, ससूनला गेल्याच्या नंतर त्याने घेतलं। मग ते म्हणले इन्फेक्शन भरपूर आहे, खूप वगैरे झालाय, ते म्हणजे आम्हाला ऑपरेशन खोलावं लागेल। खोलल्याच्या नंतर आम्हाला कळलं की आतमध्ये काय आहे म्हणून। तर मी म्हणलं चालतंय ऑपरेशन करा। ऑपरेशन केल्याच्या नंतर तिला 12 वाजता नेलं, तर 5-5:30 वाजेपर्यंत तिचं ऑपरेशन चाललं। मग आम्हाला मॅडमनं बोलवलं ज्यांना ऑपरेशन, तर त्या म्हणल्या आमच्या वडोली शहरातील संध्या सूरज गायकवाड या मुलीची बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये 1 तारखेला डिलिव्हरी झाली, सिझर झालं। सिझर झाल्यानंतर तिची तब्येत खराब असताना सुद्धा बीडच्या डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला आणि डिस्चार्ज देऊन घरी आल्यानंतर तिची तब्येत खालावल्यामुळे परत बीडला खाजगी रुग्णालयात नेलं। सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरने सांगितलं तिच्या पोटामध्ये इन्फेक्शन झाले, पू झालाय, पाणी झालंय, तिचं परत रिऑपरेशन करावं लागेल। बीडमध्ये